एक्सपर्ट आहेत, त्यांना आम्ही पुढचा धोका संभाव्य काय, या संदर्भात चौकशी काय करता येईल ती सगळी आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे. आणि त्यांनी मला वाटतं कालच जाऊन काही मशीनही त्या ठिकाणी पुन्हा बसवलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या संदर्भामध्ये काय प्रिकॉशन घेता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करतो. भाऊ, आज कोल्हापूर दौऱ्यावरती मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र विमान प्रवास केला, त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या. आता मागे उद्धवजी सोबत गेले त्यावेळेला का गेले, आता जयंत पाटीलच्या विमानात असतील तर ते का गेले, मग आता विमानामध्ये काय काय कोणाला विरोधकांना बसू द्यायचं नाही का ते जात असेल तर आम्ही आमचा प्रवास गाडीने करायचा. तर कमर्शियल विमान आहे, तिकीटं सगळे काढतात, बसतात, जातात. त्याच्यामध्ये मला वाटतं चर्चा करण्यासारखा विषय नाही आता खरं म्हणजे. आता एखाद्या विमानामध्ये आता कोणी जाऊ शकतं, कोणी येऊ शकतं. आता नागपूरला मागच्या वेळी देवेंद्रजी गेले त्यावेळेला उद्धवजी त्या विमानामध्ये होते, त्यांचा कार्यक्रम होता, त्यांनाही जायचं होतं. आता एका विमानात बसून गेले तर त्यामध्ये काय चर्चेसारखा काय विषय असू शकतो. म्हणून मला वाटतं कोल्हापूरचं कमर्शियल विमान आहे, अनेक प्रवासी त्यात जात असतात, तर ते पण असतील. सुप्रिया सुळे देखील 8 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. खरं तर या अगोदर देखील शिंदेचे खासदार असतील, त्याचबरोबर टीएमसीचे फुटलेले खासदार असतील, यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केली, त्यामुळे पुन्हा एकदा डिलिमिटेशनची चर्चा सुरू झाली. नाही, आता मला त्या काय भेट घेत आहेत, त्यामागचं कारण काय आहे, त्यांचं काय काम आहे, त्यांची काय मागणी आहे, या संदर्भात मला कुठली माहिती नाही आहे. पण मला वाटतं आता देशाचे पंतप्रधान ते आहेत, सगळ्या लोकांनी भेटलं पाहिजे. सगळ्याच पक्षाचे विरोधी पक्षाचे लोक त्यांना भेटतात. मला वाटतं त्याप्रमाणे त्यांची काही मागणी असेल, महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील, त्या संदर्भात ते भेटत असतील. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हो, नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये हा मार्ग कुठल्या दिशेने जावा, म्हणजे कोणत्या गावावरून जावं, त्याचा मार्ग कसा असावा, या संदर्भामध्ये थोडे वाद आहेत. पूर्वी जो DPR तयार झालेला होता तो थोडा बदलायचा